गेली अनेक वर्ष मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्र गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्री म्हणजे सुलभा आर्य। फार कमी लोकांना माहीत आहे की ते मराठी असून त्यांचं बालपण मुंबईत गेलं आहे। लग्नापूर्वी त्यांचं नाव सुलभा गुप्ते होतं। सुलभाताईंनी हिंदी आणि मराठीत प्रचंड काम केलं आहे। दामिनी, हेराफेरी, मासूम, हेलो ब्रदर, मंगल पांडे, क्यूकी, सिम्बा, कल हो ना हो अशा हिंदी सिनेमातील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत। यापैकी कल हो ना हो सिनेमातील कांताबेन ही त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली होती। आजही लोक त्यांना कांताबेन म्हणून ओळखतात। तसेच माझं सौभाग्य, आधार, व्हेंटिलेटर, गर्ल्स अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये त्यांनी काम केलंय। सध्या त्या वीण दोघातली ही तुटेना या मराठी मालिकेत काम करत आहेत। याशिवाय ये जो है जिंदगी, ससुराल गेंदा फूल, येस बॉस या त्यांच्या मालिका विशेष गाजल्या होत्या। सुलभा त्यांची लव्ह स्टोरी सुद्धा अनोखी आहे। त्यांनी दिवंगत सिनेमॅटोग्राफर ईशान आर्य यांच्याशी लग्न केलं होतं। त्यांच्या नवऱ्याने सुलभाताईंशी लग्न करता यावे म्हणून मुस्लिम धर्म बदलून हिंदू धर्म स्वीकारला होता। त्यांनी खून पसीना, बाजार, जीवन ज्योती, मोहरे यांसारख्या अनेक हिंदी सिनेमांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहिलं आहे। तसेच आज झाले मुक्तमी, शापित, मुंबईचा फौजदार या सिनेमांची सिनेमॅटोग्राफी सुद्धा त्यांनी केली। मात्र ते मुस्लिम असल्यामुळे त्यांच्या आणि सुलभाताईंच्या विवाहामध्ये थोड्या अडचणी आल्या होत्या। मात्र ईशान यांना काही करून सुलभाताईंशी लग्न करायचं होतं। त्यामुळे ईशान यांनी मुस्लिम धर्माचा त्याग करून आर्य समाजामार्फत हिंदू धर्म स्वीकारला आणि त्यांनी लग्न केलं। नवऱ्या मुलांनी लग्नासाठी धर्म बदलणाऱ्या काही मोजक्या उदाहरणांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं। पुढे त्यांना समीर आणि सागर नावाचे 2 मुलगे झाले। मात्र लग्नानंतर काही वर्षातच म्हणजे 1996 साली ईशान यांचे निधन झाले। त्यानंतर दोन्ही मुलांची जबाबदारी सुलभा आर्य यांच्यावर आली। सुलभाताईंनी आपला अभिनय आणि शिक्षिकेची नोकरी सांभाळून आपल्या मुलांचं संगोपन केलं। पुढे त्यांच्या दोन्ही मुलांनी मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकले। त्यांचा मोठा मुलगा समीर आपल्या वडिलांप्रमाणे सिनेमॅटोग्राफर झाला। खूप कमी वयात त्याने काम सुरू केलं। कोयला, कोई मिल गया, शूट आउट ॲट वडाळा, यारिया, सनम रे यांसारख्या तब्बल 30 चित्रपटांसाठी त्याने सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले। याचबरोबर इल्लीगल, बेस्टसेलर या वेबसिरीजसाठी आणि काही गाण्यांच्या अल्बमसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून त्याने काम पाहिलं आहे। समीरने त्याची बालपणीची मैत्रीण सृष्टी बहल हिच्याशी लग्न केलं। सृष्टी ही सिनेमा आणि टीव्ही निर्माती असून सोनाली बेंद्रेचा नवरा गोल्डी बहलची बहीण आहे। मात्र काही वर्षांनी सृष्टी आणि समीरमध्ये वितुष्य निर्माण झाले आणि त्यांनी घटस्फोट घेतला। त्यानंतर समीरने चांदनी हिच्याशी दुसरं लग्न केलं। सुलभाताईंच्या दुसऱ्या मुलाबद्दल म्हणजे सागर आर्य ह्यांच्याविषयी बोलायचे तर तो अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे। सागर आर्य सुरुवातीला लंडनमध्ये वास्तव्यास होता। लंडनमध्ये इंग्लिश नाटकात काम करून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं। पुढे त्याला अनेक हॉलिवूड चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये काम करायची संधी मिळाली। द विंटर किंग, लंडन फाईल्स, हॉन्टेड, द इनविजिबल, डॉक्टर हू यांसारख्या गाजलेल्या वेबसिरीजमध्ये त्याने काम केलंय। तसेच फिजा, लव आजकल, तेज, हाऊसफुल 3, ॲक्शन हिरो यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये तो झळकला आहे। त्याने बसू भट्टाचार्य ह्यांची मुलगी अन्वेषा भट्टाचार्य हिच्याशी लग्न केलं आहे। अन्वेषा ही लेखिका आणि कवयित्री असून मिस्टर मम्मी या सिनेमात तिने अभिनयसुद्धा केला आहे। अशा प्रकारे मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या सुलभा आर्य ह्यांचे दोन्ही मुलगे समीर आणि सागर मनोरंजन क्षेत्रात नाव कमावत आहेत। पतीच्या निधनानंतर सुलभाताईंनी मोठ्या कष्टाने आपल्या मुलांचं संगोपन केलं। नोकरी, अभिनयातील करिअर, मुलांचे संगोपन अशी तारेवरची कसरत करत त्यांनी मुलांना मोठे केले। त्यांच्या दोन्ही मुलांना त्यांनी केलेल्या कष्टाची जाणीव आहे। आता ते दोघं आपल्या आईवडिलांच्या कलेचा वारसा पुढे चालवत असून मनोरंजन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवत आहेत।